ಕಾಶ್ಮೀರ ಭಾರತದ ಮುಕುಟ, ಪ್ರವಾಸಿಗರ ಸ್ವರ್ಗ, ಸಾಲು ಸಾಲು ಪರ್ವತಗಳ ಭೂಮಿ. ಆದರೆ ನೆಮ್ಮದಿ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ. ಈ ಒಂದು ನಾಡಿಗೆ 16 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಘೋರ ಯುದ್ಧಗಳೇ ನಡೀತಾ ಇವೆ. ಪಾಪಿ ಪಾಕಿಸ್ತಾನಿಗಳು ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕಾಗಿ ರಕ್ತ ದೋಕುಳಿ ಹರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರು ಆಕ್ರೋಶ ಹೇಗೆ ಹೊತ್ತಿ ಉರಿತಾ ಇದೆ. ಉಗ್ರರು ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ 26 ಜನರನ್ನ ಹಿಂದೂನಾ ಅಂತ ಕೇಳಿ ಕೊಂದಿದ್ದಾರೆ. ನರಳಿ ನರಳಿ ಸಾಯ್ಬೇಕು ನೀವು ಅಂತ ಹೀಯಾಳಿಸಿದ ರಾಕ್ಷಸರು ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಮೋದಿ ಹೇಳು ಹೇಗೆ ಕೊಂದ್ವಿ ಅಂತ ತಿಳಿಸುವಂತ ಹೇಳಿ ಕಳುಹಿಸಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತ್ಯುತ್ತರವಾಗಿ ಮೋದಿ ಪಾಕಿಸ್ತಾನಿಗಳ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಯುದ್ಧವನ್ನೇ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದ ಪಾಕಿಗಳನ್ನ ಹೊರದಬ್ಬಿದ್ದಾರೆ. ಸಿಂಧು ನದಿ ಒಪ್ಪಂದ ರದ್ದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಜೊತೆಗಿದ್ದ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಬಂಧವನ್ನ ಕೊನೆಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಉಗ್ರ ಸಂಘಟನೆಯನ್ನೇ ನಾಶ ಮಾಡುವ ಶಪಥವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಮೋದಿ. ಅದರ ಮೊದಲ ಹೆಜ್ಜೆಯಾಗಿ ಈಗ ಮೋದಿ ಹಿಂದೂಗಳ ಹತ್ಯೆಗೈದ ಉಗ್ರರ ಮನೆಗೆ ನರಕವನ್ನ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮವರನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ ಹಿಂದೂ ಹೆಂಗಸರು ಹೇಗೆ ನರಳಿದ್ರೋ ಅದೇ ಸೇಡಿಗೆ ಕೌಂಟರ್ ಕೊಡೋಕೆ ಹೊರಟ ಭಾರತ ಈಗ ಉಗ್ರರ ಮನೆಯನ್ನೇ ಸೇನಾಪಡೆ ಹುಡುಕಿ ಉಡೀಸ್ ಮಾಡಿದೆ. ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರ ರಕ್ತ ಹೀರಿದ್ದ ಕ್ರಿಮಿಗಳ ಗುರುತು ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿರೋ ಉಗ್ರರ ಮನೆಗಳನ್ನ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಪೊಲೀಸರು ಹಾಗೂ ಸೈನಿಕರು ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉಗ್ರರಾದ ಆಸಿಫ್ ಶೇಖ್ ಹಾಗೂ ಆದಿಲ್ ಮನೆಗಳು ಉಳಿಸಾಗಿವೆ. ಅನಂತ್ನಾಗ್ ನಗರದಲ್ಲಿದ್ದ ಉಗ್ರರ ಮನೆಗಳಿಗೆ ತಡರಾತ್ರಿ ಬೆಂಕಿ ಹಾಕಿ ಸುಡಲಾಗಿದೆ. ಪಹಲ್ಗಾಮ್ನ ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರತೀಕಾರವಾಗಿ ಉಗ್ರರ ಮನೆಗಳನ್ನ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಉಗ್ರ ಆದಿಲ್ ತಾಯಿ ಕೂಡ ಆತ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ವರ್ಷಗಳಾಗಿವೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಅವನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಕೊಂದು ಹಾಕಲಿ ಅಂತ ಆಕ್ರೋಶ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಉಗ್ರನ ಅಕ್ಕ ಮಾತ್ರ ಸೈನಿಕರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿ ಎಂದಿನಂತೆ ನಾವು ಅಮಾಯಕರು ಅಂತ ನರಿಬುದ್ಧಿ ತೋರಿಸಿದ್ದಾಳೆ. ना मेरी माँ थी यहाँ, ना कोई घर में कोई था ही नहीं. 6 बजे मैं यहाँ पर पहुंचे, यहाँ पे कोई नहीं था. उसको पुलिस वाले उसको ले गए थे. मेरी माँ को भी ले गए थे. तो ऑलरेडी मेरी जो बहन थी, बहनें 2 थी और मेरे अबू वालिदैन साहब जो थे उनको क्या 3 दिन पहले ही उनको ले गए थे वो. तो फिर क्या हुआ, मैं यहाँ पर बैठी थी, सिक्योरिटी फोर्स से जब आए उन्होंने हमें सबको निकाला बाहर दूसरे नेबर्स के घर में. उन्होंने बोला कि आप सब वहाँ जाइए, यहाँ पर जो भेड़ बकरियाँ सब कुछ ये जो है घर में वो सब निकाले. सब कुछ निकाला. लेकिन मैं देख रही थी वहाँ से, मैं ये जो हमारा ये है यहाँ से मैं देख रही थी कि वो एक बंदा यहाँ से चढ़ा. हमारे यहाँ पे जो ये थे मतलब घर का वो स्टोर होता था वो वहीं पे चढ़ा. उसने कुछ रखा वहाँ पे, एटमी बम रखा, कुछ वो जो ब्लास्ट उन्होंने किया वो रखा उसने. मैंने खुद देखा एक आदमी को, लेकिन अंधेरा था, मैंने उसको देखा नहीं, चेहरे से नहीं देखा, लेकिन देखा किसी एक को मैंने फौजी वर्दी पहनकर उसको मैंने देखा था यहाँ पे जाते हुए. फिर जब उसने क्या किया, जब हमने हमारी जो घर की चाबियां थी वो हमारे इसके पास थे, मकदम के पास थे. मकदम को लाया गया करीबन 10 के करीब 10-12 के करीब उसको लाया गया. तो उसने क्या किया, उसने उनको चाबियां दी. फिर उन्होंने खुद मतलब एटमी वो कुछ था उन्होंने वो फोड़ा. तो फिर सब कुछ यहाँ पे बर्बाद हो गया. साजिश के तहत उन्होंने बोला तो फिर पकड़ा क्यों नहीं? फोर्सेस थे वहाँ पे, वो के बैठे थे चाय पी रहे थे वहाँ पे, पकड़ा क्यों नहीं? जो मारे गए उनको लेकर उनके प्रति आपको क्या इमोशंस है? हाँ, उनके लिए तो इमोशंस है, ओबियसली है इमोशंस. उनके लिए हुआ उनके साथ ना इंसाफी, उनके लिए हमारी भी हमदर्दी है. लेकिन जिसने वो किया उसको खुद पकड़े. हमारे घर को क्या किया? ये 3 चाचाओं का घर है. हमें अब होगी इन्वॉल्वमेंट तब दुनिया देखेगी ना, जब उसको खुद पकड़ेंगे. वो उनको देखना है ना, खुद बोलेंगे ना वो, मतलब उसको जाके पकड़े ना. हमें कहाँ से पता है कि इन्वॉल्वमेंट है, जब इनका यही कहना है कि नहीं वो कल पुलवामा में था, एक दिन में ही कहाँ वो पहलगाम पहुंचा. 3 साल से आपका कोई रास्ता नहीं हुआ? राबता नहीं है, बिल्कुल राबता नहीं है. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಉಗ್ರ ಮನೆ ಬಿಟ್ಟು 3 ವರ್ಷ ಆಗಿದೆ, ಅವರಿಗೂ ನಮಗೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಬ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಆಸಿಫ್ ಎಂಬ ಉಗ್ರ ಅಂಥವನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ರೂರಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹೆತ್ತು ಈಗ ಮನೆ ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟಾಗಿದ್ದಾರೆ. सिक्योरिटी फोर्स आई, तलाशी की पूरे घर की. उसके बाद हुआ क्या? इसको गिराया कैसे गया? उसके मैं वही बोलूंगी ना आपको, मैं पूरी बात बोलूंगी. वहाँ से एक बंदा आया, वो बंदा उसने छलांग मारी, वो अंदर गया तो उसने अंदर ब्लास्ट रखा.
अंदर ब्लास्ट रख के 110 पे उसने ब्लास्ट किया। फिर बचपन से जानते हैं हम। आसिफ ऐसा नहीं कर सकता, जांच एजेंसियां गलत बोलेंगी। मतलब जो आप बोलते हैं ना पहलगाम में वो अटैक हुआ, हमें बहुत ज्यादा अफसोस है उस पर। अफसोस है, आसिफ का सीधा सीधा नाम आ रहा है। आसिफ का नाम है, हम बोलते हैं ना, हम जनता से बोल रहे हैं, हम मोदी साहब को बोल रहे हैं, आप ढूंढिए ना। मतलब ಒಂದು ಕಡೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ 2 ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ರಕ್ತ ಪಿಪಾಸು ಉಗ್ರರ ದಾಳಿಗೆ 26 ಪ್ರವಾಸಿಗರು ಬಲಿಯಾಗಿದ್ರು. ನೆತ್ತರು ಹರಿದಿದ್ದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ಜನರ ಓಡಾಟ ಕಡಿಮೆಯಾಗಿತ್ತು. ಯಾವ ಮೂಲೆಯಿಂದ ಉಗ್ರರು ಬಂದು ಕೊಲ್ತಾರೆ ಎಂಬ ಭಯದ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು. ಪಾಪಿಗಳ ದುಷ್ಕೃತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಉಗ್ರರ ವಿರುದ್ಧ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ದಿಟ್ಟ ಕ್ರಮಗಳನ್ನ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲೀಗ ಮತ್ತೆ ಜನಜೀವನ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಗೆ ಮರಳುತ್ತಾ ಇದೆ.